हॅलो एव्हरीवन. आपण ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री हा चॅप्टर सुरू केला होता. ओके, आता आपल्याला त्याचा नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे तो आणि त्याचे प्रिन्सिपलसुद्धा बघितलेले आहेत आपण. ओके, पहिलं प्रिन्सिपल आपलं झालेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की ॲटम इकॉनॉमी काय असते. ओके, सेकंड प्रिन्सिपल कोणता आहे? ॲटम इकॉनॉमी. ओके, ॲटम सगळ्यांना माहिती, प्रत्येक त्या ठिकाणी प्रेझेंट असलेला एलिमेंट. आपला ग्रीन केमिस्ट्रीमधला एम एवढाच आहे की आपल्याला काय करायचं आहे, एक्सेस जे काही हजार्डस केमिकल आहेत ते आपल्याला रिड्यूस करायचे आहेत, इलिमिनेट करायचे आहेत. ओके, त्यानुसारच आपण काय केलेले आहेत हे प्रिन्सिपल बघत आहोत. आता हे दुसरं आहे ॲटम इकॉनॉमी. त्याची डेफिनेशन बघा ॲटम इकॉनॉमीची. ॲटम इकॉनॉमी इज अ मेजर ऑफ द अमाऊंट ऑफ ॲटम्स फ्रॉम द स्टार्टिंग मटेरियल दॅट आर प्रेझेंट इन द फायनल प्रोडक्ट ॲट द एंड ऑफ केमिकल प्रोसेसेस. म्हणजे सिम्पली काय, ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ॲटम इकॉनॉमी कशी मेजर करणार, जे काही सिम्पली आपल्याला एक केमिकल तयार करायचे. आपण भरपूर अशा रिॲक्शन बघितलेल्या आहेत, बरोबर आहे. त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो काही आपला स्टार्टिंग मटेरियल आहे आपण त्याच्यासोबत रिॲक्टंट यूज करतो, म्हणजे जो आपला सबस्ट्रेट आहे त्यासोबत रिॲक्टंट यूज करतो आणि मग आपल्याला त्याला हीट वगैरे करून एखाद्या केमिकलच्या प्रेझेन्समध्ये, सॉल्वंटच्या प्रेझेन्समध्ये ती रिॲक्शन कॅरी आउट करून आपल्याला आपला प्रोडक्ट भेटत असतो, बरोबर आहे. ह्या ठिकाणी सुद्धा तेच म्हणणं आहे. ॲटम इकॉनॉमी म्हणजे सिम्पली काय म्हणते, जे काही स्टार्टिंग मटेरियलसाठी जेवढे काही अमाऊंट ऑफ ॲटम यूज केलेले आहेत तेच ॲटम कुठे यूज झाले पाहिजे, फायनल प्रोडक्टमध्ये, जेव्हा आपली केमिकल प्रोसेस किंवा केमिकल रिॲक्शन एंड होते. म्हणजेच ह्या ठिकाणी सिम्पली आपल्याला काय बघायचं आहे की आपण जे रिॲक्टंटमध्ये एखादा प्रोडक्ट फायनलाइज करण्यासाठी जेवढे काही त्या ठिकाणी एखादं केमिकल किंवा ॲटम यूज करतो त्या सगळ्यांचा काउंट आपल्या प्रोडक्टमध्ये किती भेटतो ते आपल्याला बघायचं आहे. बघा, ह्या ठिकाणी गुड इकॉनॉमी म्हणजे काय, मीन्स मोस्ट ऑफ द ॲटम ऑफ द रिॲक्टंट आर incorporated in the desired product and only small amount of unwanted byproducts are formed and hence lesser problems of waste disposal. ओके, याचा मिनिंग काय म्हणते, गुड ॲटम इकॉनॉमी म्हणजे काय, आपण जे रिॲक्टंट साईडला जेवढे काही यूज केलेले त्याचा यूज आपण फक्त प्रोडक्टच्या फॉर्मेशनमध्येच केला पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला वेस्ट किंवा बाय प्रोडक्ट त्या ठिकाणी कसा भेटेल, कमी भेटेल, बरोबर आहे. म्हणजेच गुड इकॉनॉमी म्हणजे काय किंवा गुड ॲटम इकॉनॉमी म्हणजे काय, जेवढे आपण रिॲक्टंटमध्ये इनकॉर्पोरेट करतो टू गेट द डिझायर प्रोडक्ट, आपल्याला जो डिझायर प्रोडक्ट पाहिजे आहे त्या ठिकाणी जो काही आपण एलिमेंट्स किंवा ॲटम किंवा एखादा केमिकल्स त्या ठिकाणी इनकॉर्पोरेट करत आहोत त्याचा यूज करून आपण आपला डिझायर प्रोडक्ट तयार करणार. पण बाय प्रोडक्ट त्या ठिकाणी कसा तयार झाला पाहिजे, मिनिमम, आणि आपला प्रोडक्ट कसा पाहिजे त्या रिॲक्टंटमधून किंवा सबस्ट्रेटमधून यूज केलेला कसा पाहिजे, मॅक्झिमम लेवलनी तयार झाला पाहिजे. ओके, हे त्यालाच काय म्हणतो आपण, गुड इकॉनॉमी. त्याचा यूज असा होईल की आपले जे काही वेस्टला, जे काही बाय प्रोडक्ट किंवा वेस्ट त्या ठिकाणी तयार होईल त्याला मेंटेन किंवा क्लीन करायचे चान्सेस या ठिकाणी काय होणार, रिड्यूस होतील. ओके, जर आपण जेवढेच रिॲक्टंट यूज केले तेवढे आपल्याला कशासाठी लागतील, प्रोसेससाठी, एखाद्या डिझायर प्रोडक्टसाठी. मग आता कॅल्क्युलेट कसं करायचं की आपण एखादा तयार केलेला प्रोडक्ट हा गुड इकॉनॉमीचा आहे की नाही, किंवा एखादी रिॲक्शन आपण जी चेक करत आहोत ती गुड इकॉनॉमीची आहे की नाही, ती कशी चेक करणार. त्या ठिकाणी बघा एक इथं इलिस्ट्रेशन दिलेलं आहे. ओके, इलिस्ट्रेशन काय म्हणते, द ॲटम इकॉनॉमी ऑफ अ प्रोसेस कॅन बी कॅल्क्युलेटेड यूजिंग द फॉलोइंग फॉर्म्युला. एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण पुटअप व्हॅल्यू केल्या तर त्या ठिकाणी आपल्याला कळेल की आपण जो रिॲक्शन किंवा एखादा प्रोडक्टचं तयार करण्यासाठी जी रिॲक्शन जी मेथड यूज केलेली आहे ती करेक्ट आहे की नाही. ओके, बघा, द ॲटम इकॉनॉमी ऑफ द प्रोसेस कॅन बी कॅल्क्युलेटेड यूजिंग द फॉलोइंग फॉर्म्युला. फॉर्म्युला बघा काय म्हणते, फॉर्म्युला percent atom economy is equal to formula weight of the desired product divided by the sum of formula weight of all the reactant used in the reaction into 100. काय म्हणते, जे काही पर्सेंट ॲटम इकॉनॉमीचा फॉर्म्युला काय, फॉर्म्युला वेट ऑफ द डिझायर प्रोडक्ट, जो काही आपल्याला डिझायर प्रोडक्ट त्या ठिकाणी भेटायचा आहे त्या प्रोडक्टचा टोटल मॉलिक्युलर फॉर्म्युला, म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक एलिमेंट किती घेतलेत, किती ॲटम आहे त्याचं वेट घ्यायचं आहे, डिवाइड बाय रिॲक्टंट साईडला जेवढे काही आपण केमिकल्स किंवा इन्ग्रेडियंट किंवा कंपाऊंड घेतलेलं आहे त्याच्या सगळ्याचं काय घ्यायचं आपल्याला, मॉलिक्युलर मास, म्हणजेच त्याला वेट म्हणू आपण. बघा, फॉर्म्युला
फॉर्म्युला वेट ऑफ द डिझायर प्रोडक्ट म्हणजे त्याचं मॉलिक्युलर मास डिवाइड बाय द सम ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ ऑल द रिॲक्टंट युज्ड इन द रिॲक्शन. त्या रिॲक्शनमध्ये जेवढे काही रिॲक्टंट आपण यूज केलेले आहेत त्या सगळ्यांच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याची काय करायची या ठिकाणी आपल्याला बेरीज घ्यायची. ओके, इंटू त्याला काय पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे म्हणून त्याला 100ने मल्टिप्लाय करायचं. ओके, एक एक्झाम्पल बघू, त्यावरून आपल्याला हे फाइंड आउट करता येईल. काय म्हणते, फॉर एक्झाम्पल कन्वर्जन ऑफ ब्युटॅन 1 OL टू 1 ब्रोमोब्युटेन. काय म्हणते, कन्वर्जन ऑफ ब्युटॅन 1 OL टू 1 ब्रोमोब्युटेन. काय एक रिॲक्शन दिलेली आहे या ठिकाणी. ब्युटॅन 1 OLचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, 1 ब्रोमोब्युटेन. तुम्हाला सगळ्यांना माहिती 1 ब्रोमोब्युटेनमध्ये करण्यासाठी आपल्याला ते NaBr आणि H2SO4 सोबत रिॲक्ट करावं लागेल. म्हणजे त्याच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन करत आहे. त्या ठिकाणी बघा रिॲक्शन ब्युटॅनॉल आहे, CH3 CH2 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 OH प्लस NaBr आणि प्लस H2SO4. ओके, त्याची रिॲक्शन केली तर त्या ठिकाणी आपल्याला काय भेटणार, फक्त एकच आपला जो डिझायर प्रोडक्ट आहे तो कोणता आहे, 1 ब्रोमोब्युटेन भेटला. बघा इथं दिसलं आहे 1 ब्रोमोब्युटेन, पण त्या ठिकाणी अजून बाय प्रोडक्ट दिसत आहेत, ते आहे NaHSO4 आणि H2SO4. ते की या ठिकाणी काय म्हणून यूज करणार आपण, बाय प्रोडक्ट किंवा वेस्ट. आता ह्या ठिकाणी त्याला आपण फॉर्म्युलामध्ये पुटअप करू आणि बघा पर्सेंट इकॉनॉमी इज इक्वल टू मास ऑफ. आता ह्या ठिकाणी आपला प्रोडक्ट कोणता आहे, 1 ब्रोमोब्युटेन डिवाइड बाय सम ऑफ ऑल रिॲक्टंट. ओके, त्या सगळ्या त्याच्या मासेसची काय करायची या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आणि त्याला 100ने मल्टिप्लाय करायचे. बघा बरं मग प्रोडक्ट आपला 1 ब्रोमोब्युटेन आहे म्हणून त्याचा असं कलेक्टिवली मास बघू. काय येणार, मास ऑफ त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे, 4 कार्बन आहे, 9 हायड्रोजन आहे आणि 1 ब्रोमीन आहे. ओके, त्याचं कलेक्टिवली मास जर बघितलं तर किती येणार, 137 युनिट. ओके, डिवाइड बाय मास ऑफ. आता रिॲक्टंटमध्ये काय काय बघा, सगळ्यांचं इथं टोटल जर बघितलं, ब्युटॅनॉल आहे, सोडियम ब्रोमाइड आहे आणि H2SO4 आहे. त्या सगळ्यांचं कॅल्क्युलेट करून बघितलं तर त्या ठिकाणी किती कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत बघा, 4 कार्बन ॲटम आहेत, 12 हायड्रोजन आहेत, 5 ऑक्सिजन आहे, 1 ब्रोमीन, 1 सोडियम आणि 1 सल्फर ॲटम प्रेझेंट आहे. त्याच्या सगळ्यांची काय करायची आपल्याला मोलार मासची बेरीज घ्यायची आहे आणि त्याची किती आली आहे टोटल, 275 युनिट. ओके, फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे, 100ने मल्टिप्लाय करायचं आहे. जेव्हा आपण हे कॅल्क्युलेशन करतो ते कॅल्क्युलेशन किती आले चेक करा बरं, 49.81%. ओके, म्हणजेच ह्या ठिकाणी काय सांगतं, 49.8% आलं. म्हणजेच आपल्याला जो डिझायर प्रोडक्ट पाहिजे होता त्याची क्वांटिटी कशी आहे ह्या ठिकाणी कमी, पण 51% त्या ठिकाणी काय तयार होत आहे, बाय प्रोडक्ट. कळते सगळ्यांना, 51% काय तयार होत आहे, बाय प्रोडक्ट किंवा वेस्ट प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होत आहे, जे की कसं राहणार आपल्यासाठी, म्हणजे त्याला क्लीन करण्यासाठी किंवा त्याला रियूज करण्यासाठीच्या मेथड्स आपल्याला परत डिटेक्ट करावं लागतील. त्यापेक्षा ते तयारच होणार नाही ह्याची आपल्याला काय करायची, काळजी घ्यायची. बघा लास्ट स्टेटमेंट काय म्हणते, द ॲटम इकॉनॉमी ऑफ द अबव रिॲक्शन इज लेस दॅन 50% अँड वेस्ट प्रोड्यूस्ड इज व्हेरी हाय. ओके, म्हणजे ह्या रिॲक्शनमधून आपल्याला हे सांगता येते की ॲटम इकॉनॉमीचा यूज करून की आपल्याला जो प्रोडक्ट पाहिजे होता तो 50%पेक्षाही कमी आहे आणि त्या ठिकाणी तयार झालेले जे वेस्ट प्रोडक्ट किंवा बाय प्रोडक्ट आहे ते या ठिकाणी कसं आहे, खूप जास्त आहे. ओके, अशाच वेळी मी तुम्हाला काही इथं ट्रायल्स दिलेलं आहे बघा. कॅल्क्युलेट ॲटम इकॉनॉमी ऑफ द फॉलोइंग. 2 रिॲक्शन दिलेले आहेत ज्यामध्ये इथेनॉलचं कन्वर्जन इथिनमध्ये करायचं आहे आणि दुसरं आहे ग्लुकोजचं कन्वर्जन इथेनॉलमध्ये. ओके, ह्या दोन्ही रिॲक्शनचं तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायची आहे, ॲटम इकॉनॉमी कॅल्क्युलेट करायची. ओके, ही झाली आपली सेकंड प्रिन्सिपल, कोणता आहे, ॲटम इकॉनॉमी. आता आपल्याला नेक्स्ट प्रिन्सिपल बघायचं, लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. तिसरं प्रिन्सिपल कोणतं आहे, लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. ओके, according to these principles of green chemistry, design chemical reactions and synthesis routes should be as safe as possible to avoid formation of hazardous waste from the chemical process. म्हणजे काय म्हणते, अशा ठिकाणी ह्यात लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. ओके, आणि नेक्स्ट कोणते बघा, नेक्स्ट आहे चौथं डिझायनिंग सेफर केमिकल्स. जसं पाहिलं तर हे दोन्ही कसे आहेत, सिमिलरच आहेत.
आपल्याला काय करायचं आहे, डिझाईन केमिकल्स म्हणजे सेफर केमिकलच तयार करायचे. पण ह्या दोघांमधला डिफरन्स काय आहे, लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस, म्हणजे त्या ठिकाणी तयार होणारे, ओके, त्या ठिकाणी तयार होणारे जे काही आपला प्रोडक्ट आहे आणि बाय प्रोडक्ट आहे, त्या ठिकाणी तो कसा पाहिजे, लेस हजार्डस पाहिजे. अशाच वेळी काय करायचं, ते सिंथेसाइज करायचं. आणि नेक्स्टचा मिनिंग काय आहे मला सांगा, काय म्हणते, डिझायनिंग सेफर केमिकल्स. ह्यामध्ये काय सांगतं, जे की आपण जे काही आहे त्या ठिकाणी आपण सबस्टन्स यूज करणार आहोत, ओके, म्हणजे रिॲक्टंट आणि सबस्ट्रेट यूज करणार आहोत, ते सुद्धा कसे पाहिजे त्या ठिकाणी, लेस हजार्डस, ओके. कारण की आपण ते जर लेस हजार्डसच यूज केले तर ते इझिली काय करणार, आपला प्रोडक्टसुद्धा लेस हजार्डसच असेल, ओके. म्हणजेच ह्या ठिकाणी पहिलं आधी तिसरं बघू आपण, लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल, द प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री, design, chemical reaction and synthesis routes should be as safe as possible to avoid formation of hazardous waste from the chemical processes. म्हणजेच या ठिकाणी एक तुम्हाला एक्झाम्पल सांगते. सगळ्यांना डीडीटी माहिती, ओके. डीडीटी म्हणजे काय, डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन, ओके. डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन, याला आपण काय म्हणतो, सिम्पली डीडीटी. डीडीटी आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. सध्याच्या कंडिशनमध्ये तो बॅन झालेला ड्रग आहे, ओके. पण का बॅन झाला, कारण की तो जास्त दिवस काय करतो, आपल्या सरफेसवर राहतो, ओके. कारण त्याचं डिग्रेडेशन लवकर होत नाही, त्यामुळे त्याचे टॉक्झिक इफेक्ट किंवा हजार्डस इफेक्ट हे कसे आहेत, जास्त आहेत. बरोबर आहे, तो इन्सेक्टिसाइड म्हणून यूज करतो, पण त्याचं डिग्रेडेशन लवकर होत नाही. बघू या ठिकाणचं एक्झाम्पल काय म्हणते. DDT was used as an insecticide and which was effective in controlling disease like typhoid and malaria carrying mosquitoes. It was realized that DDT is harmful to the living things. Nowadays, benzene hexachloride, that is BHC, is used as an insecticide. One of the gamma isomer of BHC is called gamexene or linden. Okay. सगळ्यांना माहिती, तुम्ही ह्याआधी सुद्धा बघितलेले, आपण एक एक्झाम्पल देऊन सांगते. कळालं तुम्हाला डीडीटी का नाही यूज करणार, कारण तो जास्त दिवस सरफेसवर राहतो आणि त्यामुळे त्याचं डिग्रेडेशन, जेव्हा आपण त्याला इन्सेक्टिसाइड म्हणून यूज करू किंवा अदर पर्पजसाठी यूज करू, तेव्हा त्याचं लवकर डिग्रेडेशन होत नाही, ओके. आणि तो जशाला तसाच राहून काय करतो, ह्युमन बॉडीवर किंवा हेल्थवर काय करतो, हजार्डस इफेक्ट शो करतो, ओके. आता ह्या केसमध्ये त्याच्या रिप्लेस कशाने केलेली आहे, BHCनं. BHC म्हणजे काय, बेन्झीन हेक्झाक्लोराइड. कशाने केलेली आहे, BHC. एक रिॲक्शन करून दाखवते, बघा या ठिकाणी. काय मला सांगा, हे बेन्झीनचं स्ट्रक्चर आहे. जर समजा त्याची रिॲक्शन आपण Cl2 सोबत केली, ओके. तुम्हाला माहिती Cl2 सोबत रिॲक्शन, इथं या ठिकाणी ही ॲडिशन रिॲक्शन आहे, ओके. परत सांगते, ही कोणती रिॲक्शन आहे, ॲडिशन. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ॲडिशन रिॲक्शन ही कशाच्या प्रेझेन्समध्ये, कशासोबत होते, जेव्हा त्या ठिकाणी डबल बॉन्ड किंवा अनसॅच्युरेशन प्रेझेंट असेल, तर पर्टिक्युलरली त्या ठिकाणी कोणती रिॲक्शन होते, ॲडिशन रिॲक्शन. ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, Cl2चं ॲडिशन करायचं आहे. मला सांगा, बेन्झीनचं बघितलं तर बेन्झीनकडे 3 डबल बॉन्ड असतात, म्हणजे त्या ठिकाणी बेन्झीनचा डबल बॉन्ड एक ब्रेक झाला, म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी प्रेझेंट असलेल्या कार्बनवर काय होणार, त्या ठिकाणी क्लोरीनची ॲडिशन होणार, ओके. ही रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होणार बघा, UV लाईट, ओके, UV लाईट और सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये होणार. आता ह्या ठिकाणी मला सांगा, ह्या केसमध्ये एक डबल बॉन्ड ब्रेक केला तर आपण Cl2 यूज करतो. ह्या ठिकाणी किती डबल बॉन्ड आहेत, 3. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला किती Cl2 लागतील, ओके, किती लागतील, त्या ठिकाणी बघा 6, ओके. किती लागतील, 6 Cl2. का, कारण की बॉन्ड ब्रेक झाला, दोन्हीकडे काय होणार, क्लोरीनची ॲडिशन होणार, ओके. मग मला सांगा, ओके जाऊ द्या, 3 घेतले तरी आपल्याला सफिशियंट आहेत, ॲडिशनच करायची, ओके. 3 Cl2. आता या केसमध्ये मला सांगा, डबल बॉन्ड, एक बॉन्ड ब्रेक होईल, ओके. ह्या ठिकाणी म्हणजे आता हे इथे एक बॉन्ड असेल, इथे एक बॉन्ड आणि इकडे थोड्या वेळासाठी हा जो आपण ड्रिंक केलेली ती लक्षात घेऊ नका, ओके. आता ह्या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक झाला, इथे क्लोरीनची ॲडिशन होणार, इकडे क्लोरीनची. हा बॉन्ड ब्रेक झाला, इकडे क्लोरीन, इकडे क्लोरीन, आणि हा बॉन्ड ब्रेक झाला, इकडे एक आणि इकडे क्लोरीनची ॲडिशन होईल. म्हणजेच जर आपण स्ट्रक्चर बघितलं
तर ते कसं स्ट्रक्चर तयार होईल बघा, ही बेन्झिन रिंग. ओके, ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माहिती बेन्झिन रिंगवर कशाची हायड्रोजन ॲटम एक एक प्रेझेंट असतोच. त्या हायड्रोजनसोबत आता या ठिकाणी काय अटॅच होणार, क्लोरीन. ओके, काय तयार होणार, क्लोरीन. तसं पाहिलं तर ह्याला आपण बेन्झिन म्हणू शकत नाही, कारण की ह्या ठिकाणी ॲरोमॅटिसिटी नाही. पण ठीक आहे, बेन्झिन आधी होतं, त्याचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलं, क्लोरीन. म्हणजे प्रत्येक कार्बनला काय केलं, क्लोरीनची ॲडिशन केली आणि त्यामुळे तयार काय झालं, BSC म्हणजेच बेन्झिन हेक्झा क्लोराईड. ओके, पण जर पाहिलं ह्याचं नीट स्ट्रक्चर तर हा बेन्झिन तयार होत नाही, म्हणून ह्याला तुम्ही हेक्झा क्लोरो सायक्लोहेक्झेन असं सुद्धा म्हणू शकता. आणि ह्या ठिकाणी काय तयार झालं मला सांगा, काय तयार झालं, BSC. आणि या BSCचं जेव्हा आपण गॅमा आयसोमर यूज करतो, काय यूज करतो, गॅमा आयसोमर. आणि त्या गॅमा आयसोमरचाच यूज आपण काय म्हणून करणार, ते गॅमेक्झेन आणि लिंडेन. म्हणजेच त्या ठिकाणी त्याचा यूज कशासाठी करतो आपण, ह्या ठिकाणी इन्सेक्टिसाईड. कशासाठी करतो, इन्सेक्टिसाईड म्हणूनच ह्याचा यूज होतो. ओके, राहीन लक्षात इथपर्यंत. म्हणजे सिम्पली काय करायचे, असे प्रोडक्टच तयार करायचे नाही की जे की कसे असतील, हजार्डस. ओके, हजार्डस असेल तर त्याचा इनडायरेक्टली इफेक्ट कशावर पडणार आहे, आपल्या बॉडीवर. ओके, नेक्स्ट बघू, चौथा आहे डिझायनिंग ऑफ सेफर केमिकल्स. कोणता आहे, डिझायनिंग ऑफ सेफर केमिकल्स. आता काय म्हणते बघा, दिस प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री एम ॲट डेव्हलपिंग प्रोडक्ट दॅट आर लेस टॉक्झिक ऑर विच रिक्वायर लेस टॉक्झिक रॉ मटेरियल. म्हणजेच तुम्हाला आता ॲनालिसिस झालं असेल की जे तिसरं होतं लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस, ह्याबद्दल आपण कशाबद्दल बोलत होतो, सिमिलरच आहेत दोन्ही पण त्याबद्दल आपण प्रोडक्टची माहिती सांगत होतो, प्रोडक्ट आपला कसा तयार झाला पाहिजे. आणि डिझायनिंग ऑफ सेफर केमिकल्समध्ये आपण कशाबद्दल बघत आहोत, जे काही रिॲक्टंट किंवा रॉ मटेरियल त्या ठिकाणी आपण यूज करत आहोत ते कसे पाहिजेत, लेस टॉक्झिक. रिपीट करते बघा, एम ॲट डेव्हलपिंग प्रोडक्ट डेव्हलप करायचं दॅट आर लेस टॉक्झिक, ऑर कसे पाहिजे ते लेस टॉक्झिक असेल, ऑर विच रिक्वायर लेस टॉक्झिक रॉ मटेरियल. लेस टॉक्झिक असेल आणि त्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे म्हणजेच रिॲक्टंट किंवा सबस्ट्रेट आहे ते सुद्धा कसं पाहिजे, लेस टॉक्झिकच पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी, ॲडिपिक ॲसिड इज वाईडली यूज पॉलिमर इंडस्ट्री. आपण बघितलं की ह्याच्या आधी आपला पॉलिमर केमिस्ट्री चॅप्टर झालेला आहे. ओके, त्यामध्ये आपण ॲडिपिक ॲसिडचं यूजसुद्धा बघितलं, पॉलिस्टर तयार करण्यासाठी होतो. ओके, बघाच त्या ठिकाणी काय म्हणते, ॲडिपिक ॲसिड इज वाईडली यूज्ड इन पॉलिमर इंडस्ट्री. बेन्झीन इज द स्टार्टिंग मटेरियल फॉर द सिंथेसिस ऑफ ॲडिपिक ॲसिड. बट आणि सगळ्यांना माहिती बेन्झीन हे कसं आहे, कार्सिनोजेनिक असतं. ओके, अँड बेन्झीन बीइंग होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट पोल्यूट्स एअर. ओके, आता ह्या केसमध्ये मला सांगा, ॲडिपिक ॲसिड हे पॉलिमरच्या प्रिपरेशनमध्ये आपण बघितलेलं आहे की मोस्टली यूज होतं. पण त्या ॲडिपिक ॲसिडचं जे स्टार्टिंग मटेरियल आहे ते काय राहणार या ठिकाणी, बेन्झीन. ओके, बेन्झीनपासून काय तयार होते, ॲडिपिक ॲसिड तयार होते. पण बेन्झीन जो आपण ह्या ठिकाणी स्टार्टिंग मटेरियल यूज करत आहे त्याचा यूज म्हणजे ते काय करतं, होलाटाईल नेचरचं असतं, त्यामुळे तो इझिली इव्हॅपोरेट होतो. आणि इव्हॅपोरेट झालं म्हणजे कशासोबत मिक्स होणार, तो एअरसोबत मिक्स होणार आणि त्या ठिकाणी एअर पोल्युशनसुद्धा तो कॉज करू शकतो. त्याचबरोबर ह्या ठिकाणी बेन्झीनचा जर आपण अजून एक बघितलं साईड इफेक्ट, तो काय करतो, कार्सिनोजेनिक इफेक्ट दाखवतो, म्हणजे टॉक्झिक इफेक्ट दाखवतो. आणि कार्सिनोजेनिक म्हणजे काय, कॅन्सर कॉझिक एजंट, कॅन्सरला कॉज करू शकतो. ओके, म्हणून ह्या ठिकाणी त्याच्या दोन्हीही या साईड इफेक्ट्समुळे म्हणून किंवा त्याच्या या टॉक्झिक इफेक्ट्स म्हणून आपण काय करणार, ॲडिपिक ॲसिडचा यूज म्हणजे बेन्झीनपासून ॲडिपिक ॲसिड तर लागणारच, पण बेन्झीनपासून ॲडिपिक ॲसिड तयार करणार का नाही. त्याच्याऐवजी आपण ह्या ठिकाणी ॲडिपिक ॲसिड कशापासून तयार करणार, एन्झायमॅटिकली सिंथेसाइज्ड. कसं करणार, एन्झायमॅटिकली सिंथेसाइज करणार, कशापासून, सिम्पली ग्लुकोजपासून. ओके, तुम्हाला आठवत असेल ॲडिपिक ॲसिडचं स्ट्रक्चर कसं असते बघा, इथं CH2 किती टाईम, 4 टाईम, इथं काय राहणार COOH आणि सिमिलरली इकडे सुद्धा काय होतं COOH. ओके, कशाचं स्ट्रक्चर आहे, ॲडिपिक ॲसिड. नाऊ डेज कारण की ॲडिपिक ॲसिड कशापासून बनलेलं आहे मला सांगा, ग्लुकोजपासून. ओके, म्हणून त्याचं स्ट्रक्चरमध्ये बेन्झीन दिसते का आपल्याला, दिसत नाही. ओके, आणि ते जे
ही जी टेक्नॉलॉजी आहे टू डेव्हलपिंग द एन्झामॅटिकली सिंथेसाइज फ्रॉम ग्लुकोज ही कोणी डिस्कवर केलेली आहे? फ्रोस्टनी. ओके, फ्रोस्टनी डेव्हलप केली आहे. त्यामुळे या ठिकाणी त्याचा जास्त यूज म्हणजे ॲडिपिक ॲसिड जे आपण पॉलिमरमध्ये बघितलं होतं ते कशापासून यूज झालेलं आहे किंवा सिंथेसाइज केलेलं आहे? बेन्झिनपासून का? नाही, कशापासून? ग्लुकोजपासून. ओके, राहील लक्षात सगळ्यांना इथपर्यंत? आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट प्रिन्सिपल जे की आहे यूज ऑफ सेफर सॉल्वंट अँड ऑक्झिलरीज. काय म्हणते? यूज ऑफ सेफर सॉल्वंट अँड ऑक्झिलरीज. आता मला सांगा, ऑक्झिलरीज सेफर सॉल्वंट तुम्हाला माहिती जे काय आपण त्या ठिकाणी यूज करतो मेनली वॉटरच यूज करतो. ओके, पण ऑक्झिलरीजचं मिनिंग काय? ॲडिटिव्ज इन फॉर्म्युलेशन दॅट मेक्स द प्रोडक्ट बेटर. ओके, ऑक्झिलरीज म्हणजे काय? असे त्या ठिकाणी जे काही आपण ॲडिटिव्ज यूज करतो त्या फॉर्म्युलेशनमध्ये जे की त्या प्रोडक्टला काय बनवतो? बेटर. ओके, काय म्हणते? ऑक्झिलरीज म्हणजे काय? असे ॲडिटिव्ज. ओके, असे ॲडिटिव्ज त्या ठिकाणी. ॲडिटिव्जचा मिनिंग काय? जो मेन प्रोडक्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आपण एक्सिपियंट यूज करतो, ॲडिटिव्ज यूज करतो, तो काय ते कशासाठी यूज करणार? टू मेक द अवर प्रोडक्ट बेटर. आपल्या प्रोडक्टला अजून बेटर करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. पण ते कसे पाहिजेत? सॉल्वंट आणि ऑक्झिलरीज म्हणजेच एक्सिपियंट किंवा ॲडिटिव्ज म्हणू आपण त्याला, ते कसे पाहिजेत? सेफर. यूज ऑफ सेफर सॉल्वंट अँड ऑक्झिलरीज. बघा काय म्हणते त्या प्रिन्सिपलमध्ये, दिस प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री इन्व्हॉल्व द यूज ऑफ सेफर सॉल्वंट and minimizing the total amount of solvent and auxiliary substance used for any given step of reaction. This is because solvent and auxiliary substance make a large percentage of the total waste created. Okay, आता आपल्याला प्रोडक्टला चांगलं बनवायचं म्हणजे आपण काय करणार? एक्सिपियंट यूज करणार, सॉल्वंट यूज करणार. पण ते एक्सिपियंट आणि सॉल्वंट जर आपण जास्त प्रमाणात यूज केले तर त्या ठिकाणी ते काय तयार करू शकतात? वेस्ट प्रोडक्ट जास्त तयार करू शकतात. बघा काय म्हणते? सेफ सॉल्वंट अँड मिनिमायझिंग द टोटल अमाऊंट ऑफ सॉल्वंट अँड ऑक्झिलरी सबस्टन्स. सेफच यूज करायचे सॉल्वंट आणि ऑक्झिलरीज, पण त्याचे एक्स्ट्रा वापर काय करायचा? इथं रिड्यूस करायचा, मिनिमाइज करायचा. फॉर एनी गिवन स्टेप ऑफ रिएक्शन, एखादी रिएक्शन कॅरी आउट करण्यासाठी. का? दिस इज बिकॉज सॉल्वंट अँड ऑक्झिलरी सबस्टन्सेस मेकअप अ लार्ज पर्सेंटेज ऑफ टोटल वेस्ट क्रिएटेड. कारण की ह्या सॉल्वंट आणि ऑक्झिलरीमुळेच काय होणार? जे काही आपलं वेस्ट प्रोडक्ट तयार होणार ते कसं होणार? लार्ज अमाऊंटमध्ये. ओके, जसं आपण एखादं फार्मास्युटिकल प्रिपेअर करायचं असेल तर डायल्युअंट यूज करतो, डिसइंटिग्रेटिंग एजंट यूज करतो. यूज करायचं पण ते कसे राहणार? मिनिमम अमाऊंटमध्ये. ओके, जास्त एक्सेसिव्ह नाही करायचं यूज. ओके, आणि ते कसं पाहिजे? सेफर, जेणेकरून आपला बाय प्रोडक्ट आहे किंवा वेस्ट प्रोडक्ट आहे ते कसं होईल? मिनिमम तयार होईल. ओके, लार्ज पर्सेंटेजमध्ये तयार होणार नाही. एक एक्झाम्पल बघू या ठिकाणी. ओके, काय म्हणते? द मेन एम बिहाइंड दिस प्रिन्सिपल इज टू यूज द ग्रीन सॉल्वंट. ह्या ठिकाणी त्याचं इलिस्ट्रेशनमध्ये काय सांगते? जे काही या ठिकाणी त्याचं एम आहे ते एम काय आहे की आपण काय यूज करायचे? ग्रीन. ओके, ग्रीन सॉल्वंट म्हणजे हिरवे सॉल्वंट यूज करायचे का? नाही, जे की नॉन टॉक्झिक असतील. ओके, आता या केसमध्ये बघा, फॉर एक्झाम्पल वॉटर ऑर सुपर क्रिटिकल CO2 इज प्लेस ऑफ होलाटाईल हॅलोजिनेटेड ऑर्गॅनिक सॉल्वंट सच ॲज CH2Cl2, क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड किंवा डायक्लोरोइथिन मिथिन. ओके, ह्या फॉर केमिकल सिंथेसिस अँड अदर पर्पज. काय म्हणते? सिम्पली ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ग्रीन सॉल्वंट यूज करायचे. मग ते ग्रीन सॉल्वंट कोणते असतील? एक तो वॉटर असेल किंवा सुपर क्रिटिकल CO2. आता ह्या ठिकाणी बघा, सुपर क्रिटिकल वॉटर ठीक आहे सगळ्यांना माहिती, पण सुपर क्रिटिकल CO2 म्हणजे काय? जेव्हा जनरली CO2 हा कोणत्या केसमध्ये असतो? कोणत्या स्टेटमध्ये असतो असं म्हणू? कोणत्या स्टेटमध्ये असणार? ते एकतर फेज कोणती असणार? त्याची गॅसियस फेज, नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशरला. जेव्हा आपण त्याला क्रिटिकल टेम्परेचर आणि प्रेशरमध्ये ठेवू, ओके, त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर हाय करू, तेव्हा त्या CO2चं कन्वर्जन कशामध्ये होईल? लिक्विड स्टेटमध्ये. कशामध्ये होईल? लिक्विड स्टेट. आणि तो लिक्विड स्टेटमधल्या CO2लाच आपण काय म्हणतो? सुपर क्रिटिकल CO2. काय म्हणतो? सुपर क्रिटिकल CO2. ओके, लिक्विफाईड CO2लाच काय म्हणणार आपण? सुपर क्रिटिकल CO2. ह्याचा यूज करायचा कशाच्या रिप्लेसमध्ये? जे काही हॅलोजिनेटेड ऑर्गॅनिक सॉल्वंट आहे. कारण की आपण आत्ता स्टडी केली
की हॅलोजिनेटेड जर किंवा होलाटाईल हॅलोजिनेटेड ऑर्गॅनिक सॉल्वंट असेल, होलाटाईल म्हणजे ते इझिली इव्हॅपोरेट होणार आणि इव्हॅपोरेट जाऊन कुठं जाणार, एअरसोबत मिक्स होऊन काय करणार, एअर पोल्युशन कॉज करू शकतो. म्हणून त्याच्याऐवजी काय यूज करायचं, वॉटर किंवा सुपर क्रिटिकल CO2. ओके, बघा नेक्स्ट पॉईंट काय म्हणते ह्या ठिकाणी, सॉल्वंट्स आर chemicals that dissolve solute and form solution, facilitate many reactions. ओके, या ठिकाणी मी ओके काय म्हणते ह्या ठिकाणी बघा, सॉल्वंट ॲज अ केमिकल्स दॅट डिझॉल्व सोल्यूट अँड फॉर्म सोल्युशन, फॅसिलिटेट मेनी रिॲक्शन्स. काय म्हणते, आपल्याला प्रत्येक रिॲक्शन कॅरी आउट करण्यासाठी काय लागणार, सोल्यूट लागणार आणि त्याला डिझॉल्व होण्यासाठी सुटेबल सॉल्वंट लागणार टू मेक द सोल्युशन. वॉटर इज अ सेफ सॉल्वंट व्हाईल डायक्लोरोमिथेन इज हजार्डस. सगळ्यांना माहिती हॅलोजिनेटेड आणि होलाटाईल असल्यामुळे तो कसा आहे, टॉक्झिक आहे. ओके, आणि ॲज कम्पेअर टू वॉटर हा कसा आहे, सेफ. यूज ऑफ टॉक्झिक सॉल्वंट अफेक्ट्स मिलियन्स ऑफ वर्कर्स every years and has implication for consumer and the environment as well. Many solvents are used in high volumes and many are volatile organic compounds. Their use creates large amount of waste, air pollution and other health impact. Okay, जर आपण त्या ठिकाणी जर हजार्डस म्हणजेच हे डायक्लोरोमिथेन ह्यासारखे जर आपण सॉल्वंट यूज केले तर त्यावेळेस काय होणार, जिथं जे काही त्या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये वर्कर्स वर्क करत असतील त्यालासुद्धा काय होणार, त्याचा अफेक्ट होणार. त्याबरोबर ते होलाटाईल नेचरचे असल्यामुळे एन्व्हायरमेंटमध्ये जाणार. जो काही कन्झ्युमर आहे त्यालासुद्धा काय होणार, ह्याचा त्रास होणार. म्हणजेच ह्या ठिकाणी जर आपण ते यूजच नाही केले तर आपल्याला जे काही हेल्थ इम्पॅक्ट होत आहेत किंवा जे एअर पोल्युशन होत आहे ह्या किंवा वर्करला जे काही त्रास होत आहे ते या ठिकाणी काय होणार, इम्पॅक्ट त्याचा मिनिमाइज होईल. आणि म्हणून काय सांगितलेलं या ठिकाणी काय यूज करायचं, यूज ऑफ सेफर सॉल्वंट अँड ऑक्झिलरीज, म्हणजे सिम्पली ग्रीन सॉल्वंट या ठिकाणी काय करणार, यूज. कारण की सोल्यूट किंवा एक्सिपियंट तरी आपण स्मॉल अमाऊंटमध्ये यूज करतो, पण सॉल्वंट आपल्याला एखादी प्रिपरेशन करण्यासाठी किंवा सिंथेसिससाठी कसं लागत असते, जास्त. म्हणून या ठिकाणी फोकस कशावर केलेला आहे, सॉल्वंटवर. आणि लक्षात, टू गेट द सेफर प्रोडक्ट. आणि लक्षात इथपर्यंत हे काय झाले आपले प्रिन्सिपल्स. आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट प्रिन्सिपल नंबर 6, डिझाईन फॉर एनर्जी इफिशियन्सी. ओके, कारण की आपल्याला माहिती एनर्जी हा सोर्स हा कसा आहे, रिन्युएबल आहे. ओके, की नॉन रिन्युएबल आहे, कसा आहे, नॉन रिन्युएबल. ओके, जे की आपण इझिली आपल्याला भेटू शकत नाही, आपल्याला ते तयार करावं लागतं. ओके, आता ह्या ठिकाणी बघा, डिझाईन फॉर एनर्जी इफिशियन्सी काय म्हणते, according to this principle of green chemistry, chemical synthesis should be designed to minimum the use of energy by carrying out reactions at room temperature and pressure. म्हणजेच काय करायचं, जे काही एनर्जीचा यूज आहे तो ह्या ठिकाणी कसा पाहिजे, मिनिमम यूज पाहिजे, जेणेकरून आपलं जे काही म्हणजे रूम टेम्परेचर किंवा प्रेशरलाच तो यूज करायचा. जर आपण एक्सेस एनर्जी त्या ठिकाणी यूज केलं तर तो डायरेक्टली काय होणार, आपल्याला एनर्जीची इफिशियन्सी व्हायला लागेल. ओके, मग या ठिकाणी बघा काय म्हणते, धिस कॅन बी अचीव, हे सुद्धा अचीव होऊ शकते. कधी, बाय यूज ऑफ प्रॉपर कॅटलिस्ट, मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर ऑर्गॅनिक सिंथेसिस अँड रिन्युएबल मटेरियल्स. ओके, ह्याचा यूज कशासाठी करायचा, आपण रिन्युएबल मटेरियलचा वापर करायचा, जे की न संपणारा सोर्स आहे त्याचा यूज करायचा, जे की किंवा अशा सोर्सचा जे की आपण परत काय करू शकतो, यूज करू शकतो अशाचा. ओके, त्यालाच आपण म्हणतो रिन्युएबल मटेरियल. आता ह्या केसमध्ये बघा सिंपल आहे, जी काही नॉन रिन्युएबल थिंग्स आहेत किंवा जे काही एंड होऊ शकतात त्याचा यूज कमी करायचा आहे, जेणेकरून आपल्याला ते लॉंग टर्मपर्यंत त्याचा यूज होईल. ओके, मग ते कसं करणं, एखादी केमिकल रिॲक्शन करायची, मग ती पर्टिक्युलर रूम टेम्परेचरला कशी होईल ह्याचं डिझाईन करायचं, किंवा कमी एनर्जीचा यूज करून कशी होऊ शकेल. त्याच्या व्यतिरिक्त आपण एखादा कॅटलिस्ट वापरून ती फास्ट करू शकतो का, हो. ओके, एनर्जी लागायली पण फास्ट होत असेल तर तशा वेळी करायची, किंवा
असे मायक्रो ऑर्गॅनिझम बघायचे जे की काय करू शकतात, सिंथेसिस करू शकतील, ऑर्गॅनिक सिंथेसिस करू शकतील किंवा एखादा रिन्युएबल मटेरियल. इल्युस्ट्रेशन बघा, द बायोकॅटलिस्ट कॅन वर्क ॲट द ॲम्बियंट कंडिशन. सिमिलरली इन केमिकल सिंथेसिस refluxing condition require less energy. Improving the technology of heating system use microwave heating. ओके, म्हणजेच काय करायचं ह्या ठिकाणी, ओके, काय म्हणते ॲम्बियंट कंडिशन म्हणजे काय, नॉर्मल कंडिशन. ओके, नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशरला ते वर्क करू शकतात. ओके, म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला एनर्जीची गरज नाही. इन केमिकल सिंथेसिस रिफ्लक्सिंग कंडिशन रिक्वायर्ड लेस एनर्जी. ओके, रिफ्लक्सिंग कंडिशन म्हणजे काय, जेव्हा आपण त्याला हीट करतो त्या ठिकाणी कंडिशन टेम्परेचर कमी लागणार, कारण की हिटिंग करतो. हिटिंग केल्यामुळे काय होणार, साईडला एक कूलिंग बाथ असतो. जेव्हा आपण त्याला हिटिंग करतो, जे काही एक्सेस त्या ठिकाणी वेपर तयार होणार ते परत कूल होऊन कुठं पडणार, आपल्या त्या प्रोडक्टमध्येच. ओके, आणि त्यामुळे आपण ते फास्ट रिॲक्शन होऊ शकते त्या ठिकाणी. त्यालाच आपण म्हणतो रिफ्लक्सिंग कंडिशन. ओके, त्यासाठी सुद्धा काय म्हणते, लेस एनर्जी रिक्वायर्ड लागतं. नंतर इम्प्रूव्हिंग द टेक्नॉलॉजी ऑफ हिटिंग सिस्टीम यूज मायक्रोवेव्ह हिटिंग. काय करते, मायक्रोवेव्हमध्ये हीट करायचं किंवा हिटिंग सिस्टीमची टेक्नॉलॉजी थोडीशी इम्प्रूव्ह करायची, जेणेकरून आपली एनर्जी इफिशियन्सी होईल. ओके, एनर्जी आपल्याला कशी लागेल, कमीत कमी. आलं लक्षात. हे काय झालं आपलं डिझाईन फॉर एनर्जी इफिशियन्सी आणि हे त्याचे इलिस्ट्रेशन. आता आपण बघू नेक्स्ट, यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक. काय म्हणते, अशाचा यूज करायचं आहे. रिन्युएबल फीडस्टॉकचा यूज म्हणजे वापर जास्त करायचा. आत्ता सांगितलं रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल नॉन रिन्युएबल म्हणजे काय, जे की संपुष्टात आलेले, एंड होऊ शकतात. आणि रिन्युएबल म्हणजे जे की आपण परत परत काय करू शकतो, यूज करू शकतो त्याला आपण म्हणतो रिन्युएबल फीडस्टॉकचा वापर करायचा. म्हणजे जे आपले नॉन रिन्युएबल आहेत ते फ्युचरसाठी सेव्ह होतील आणि रिन्युएबलचा आपण परत परत यूज करू शकतो. बघा, द पर्स्पेक्टिव्ह ऑफ दिस प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री इज लार्जली टुवर्ड्स द पेट्रोकेमिकल्स. ओके, यूज केमिकल्स विच आर मेड फ्रॉम रिन्युएबल सोर्सेस rather than other non-renewable source for such as crude oil. काय म्हणते, जे काही रिन्युएबल सोर्स आहे जे की आपण इझिली, जसं प्लॅन्टपासून भेटलेला म्हणजे त्याला आपण म्हणतो पेट्रोकेमिकल्स, जे की कशापासून तयार झालेले आहेत, प्लॅन्ट बेस असतील. ओके, त्याचा यूज काय करायचा, जास्त करायचा, जेणेकरून जे काही नॉन रिन्युएबल सोर्सेस जसे क्रूड ऑइल्स, खनिज तेल आपण म्हणतो, ते कसे आहेत, नॉन रिन्युएबल, म्हणजे ते परत परत तयार होऊ शकतात का, त्याला परत सिंथेसाइज करता येतील का, नाही. तो काय होऊ शकतो, सोर्स एंड होऊ शकतो. ओके, हे एंड होऊ शकतात का, नाही. मग त्याचा वापर काय करायचा, जास्त. ओके, कशाचा, पेट्रोकेमिकल्स, म्हणजेच असेच केमिकल्स जे कशापासून भेटतात, प्लॅन्ट बेस असतील. ओके, आलं लक्षात. क्रूड ऑइल्सचा वापर कमी करायचा. ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ द नॉन रिन्युएबल फीडस्टॉक will deplete the resource and future generation will be deprived and also put burden on the environment. ओके, काय म्हणते, जर आपण त्याचा एक्सेस यूज केला तर ॲटोमॅटिकली काय होणार, तो जो नॉन रिन्युएबल स्टॉक आहे तो कमी होत जाईल. त्याचा आपण म्हणू फीडबॅक काय होईल, कमी झाला तर त्याचे सोर्स कमी होतील, त्यामुळे फ्युचर जनरेशनला त्याचा फायदा होणार नाही आणि त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटवर काय त्याचा लोड यायला लागेल. ओके, on the other hand, use of renewable source such as agriculture or biological product ensure the sharing of resource by future generation. त्यामुळे हे जर आपण यूज केलं तर ह्याचा यूज पुढे कसं करता येईल, म्हणजे फ्युचर जनरेशनला त्याचा यूज करता येईल, हे सुद्धा आपल्याला त्यांना सांगता येईल. दिस प्रॅक्टिस जनरली डज नॉट पुट मच बर्डन ऑन द एन्व्हायरमेंट. द प्रोडक्ट अँड द वेस्ट आर जनरली बायोडिग्रेडेबल. आणि मला सांगा, ते जर ऑलरेडी प्लॅन्टपासून बनलेले असतील, ओके, किंवा एखाद्या बायोलॉजिकल प्रोडक्टपासून बनलेले असतील, तर ॲटोमॅटिकली त्याचा एन्व्हायरमेंटला बर्डन होईल का, नाही. कारण की ते कसे होऊ शकतात, बायोडिग्रेडेबल, त्याचं लगेच डिग्रेडेशन होऊ शकतं, त्यामुळे आपल्या एन्व्हायरमेंटला त्याचं बर्डन होणार नाही. पण आपण जर नॉन रिन्युएबल म्हणजे क्रूड ऑइलपासून त्यापासून जर तयार केले तर ॲटोमॅटिकली लोड त्याचं जे काही सिंथेसिस आहे किंवा त्याची जे रिसोर्स आहे त्या ठिकाणी एंड होऊन जाईल आणि त्याचं बर्डन कशावर येईल, एन्व्हायरमेंटवर, कारण की त्या ठिकाणी त्याचे साईड इफेक्ट्स काहीतरी असतील. ओके, ते काही डिग्रेडेबल नसतील. ओके, बायोडिग्रेडेबल असतील का, नाही.
पण बायोलॉजिकल प्रोडक्ट किंवा ॲग्रिकल्चर जसे प्लांट प्रोडक्ट आहेत ते कसे असतात बायोडिग्रेडेबल, म्हणून जरी आपण त्याचा यूज केला तर त्याचं लगेच काय होऊ शकते डिग्रेडेशन होऊ शकते, म्हणजेच एन्व्हायरमेंटवर त्याचं बर्डन होणार नाही आणि आपल्याला कसा भेटेल सेफ प्रोडक्ट भेटेल. वेस्टही इन केस तयार झालं तर ते कसं राहील बायोडिग्रेडेबल. ओके, आलं लक्षात. हे काय झाले आपले 7 प्रिन्सिपल. नेक्स्ट बघू आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, रिवाइज करा, अभ्यास करा. बाय.